नमस्कार. झिम्माड काव्य समूह आयोजित कविता समजून घेतानाच्या आजच्या 10व्या भागात मी वृषाली विनायक सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. गेले 2.5 महिने या कार्यक्रमाच्या निमित्ताने ऑनलाईन स्वरूपात आपण एकमेकांना भेटतोय. गेल्या 9 भागात वेगवेगळ्या कविता संग्रहावर मान्यवरांनी आपली मतं व्यक्त केली. खरं तर कविता संग्रह लोकांपर्यंत पोहोचवणं आणि यासोबतच कविता संग्रहाच्या परीक्षणाच्या निमित्ताने त्याचं दस्तऐवजीकरण करणं हा खरं तर या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश. आज 10वा भाग. आजच्या भागात ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, कवी नलेश पाटील यांच्या कविता संग्रहाविषयी बोलणार आहेत. निसर्ग कविता म्हटलं की नलेश पाटील यांचं नाव आपल्याला आठवतं. त्यांचा हिरवं भान हा कविता संग्रह प्रकाशित झालाय. आज कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे या संग्रहाविषयी बोलणार आहेत. कवी अरुण म्हात्रे हे मराठी साहित्यातलं एक महत्त्वाचं नाव. ऋतू शहरातले, ते दिवस आता कुठे, कोसो मैल दूर हे चांदणे यासारखे कविता संग्रह त्यांचे प्रकाशित आहेत. उंच माझा झोकासारखं मालिकेचं शीर्षक गीत आजही लोकांच्या ओठांवर आहे. चळवळीत सतत सक्रिय असणारा हा कवी, तरल आणि संवेदनशील अशी अरुण म्हात्रे यांची कविता. आज ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे आपला मित्र नलेश पाटील यांच्या काही आठवणींना उजाळा देणार आहेत. यासोबतच त्यांच्या कवितेवर सुद्धा भाष्य करणार आहेत. नमस्कार. झिम्माड काव्य समूहातर्फे कविता समजून घेताना भागामध्ये मी निसर्ग कवी नलेश पाटील यांच्याबद्दल बोलणार आहे. खरं तर नलेश पाटील हे मराठी कवितेमधलं अलीकडचं अत्यंत महत्त्वाचं नाव आणि निसर्ग कविता या मालिकेमधलं खूप महत्त्वाचं नाव. महत्त्वाचं यासाठी की अनेक लोक निसर्ग कविता लिहितात, पण निसर्ग कवितेचं निसर्गाचं सगळं हुबेहूब प्रतिबिंब किंवा खूप गोड निरागस असं प्रतिबिंब फार कमी कवींच्या कवितेमध्ये दिसतं. आपण बालकवींचं नाव घेतो, भारत आंब्यांचं नाव घेतो, त्यानंतर बोरकरांचं नाव घेतो आणि नादो मानोरांचं नाव घेतो. सगळे वेगवेगळ्या प्रवृत्तीचे आणि प्रकृतीचे कवी, पण त्यांचा जो निसर्ग आहे तो आपल्याला आयुष्यभर पुरलेला आहे. हिरवे हिरवेगार गालीचे, हरित तृणाच्या मखमालीचे, असं आपण बालकवींच्या कविता म्हटलेल्या आहेत. अनेक कविता त्यांच्या म्हणतो आपण. तसं बोरकरांच्या कवितांची पण एक खूप मोठी मोहिनी आपल्यावर आहे. बोरकरांच्या कवितेमध्ये सगळा गोव्याचा निसर्ग असल्यामुळे तो अर्थातच खूप देखणा आहे आणि बोरकरांची शब्दसंपदा, त्यांची शब्दकळा ही खूप वेगळी आहे. त्यानंतर महानोर हे खूप महत्त्वाचं नाव निसर्ग कवितेत मधलं, आणि मला असं वाटतं की महानोरांच्या निमित्तानं गावाकडची सगळी जी प्रतिमासृष्टी आहे ती कवितेमध्ये आलेली आहे. निसर्ग खूप वेगळ्या पद्धतीनं महानोरांच्या कवितेमध्ये आलेला आहे आणि त्याच्यानंतर अगदी ठळक असं नाव घ्यायचं म्हणजे नलेश पाटील याचं नाव घ्यावं लागतं. त्याच्यामुळं त्याचं जे योगदान आहे मराठीमध्ये निसर्ग कविता म्हणून ते खूप मोठं असं आम्ही मानतो. आम्ही सगळे एकत्र कविता करणारे लोक जेव्हा कविता म्हणायला जायचो त्यावेळी आमच्याही लक्षात यायचं की नलेशची जी कविता निसर्ग कविता आहे तशी कविता आमच्यापैकी कोणी लिहित नाही. म्हणजे मी निसर्ग कविता म्हणायचो एखादी, अशोक बागवे सर निसर्ग कविता म्हणायचे. तर त्या सगळ्या कवितांपेक्षा नलेश पाटीलची कविता खूपच वेगळी असायची, कारण त्याची जी सगळी प्रतिमासृष्टी होती ती इतकी वेगळी काहीतरी होती. चित्रकार स्वतः असल्यामुळे असेल, पण तो सगळ्या गोष्टींकडे एका वेगळ्याच असा अँगलनी, चित्रकाराच्या अँगलनी बघायचा. म्हणजे तुम्हाला सांगतो त्याचं साधं उदाहरण द्यायचं ना तर क्लोरोफिल नावाचं त्याचं ऑफिस होतं. त्या क्लोरोफिलच्या दरवाज्यावर त्याने जे चित्र काढलं होतं ते इतकं अप्रतिम होतं की क्लोरोफिल म्हणजे पानामधला प्राणवायू. तर तो पान त्यांनी काढलं होतं आणि त्या पानाच्या शिरा ज्या आहेत त्या शिरा हळूहळू मोकळ्या होत नंतर त्याचे पक्षी होतात आणि ते आकाशात उडतात, असं त्याचं क्लोरोफिलचं चित्र होतं. तर असे अत्यंत देखणी चित्र करणारा नलेश होता. त्याच्यामुळं कदाचित असेल, पण कवितेमध्ये सुद्धा त्यांनी इतकी मोलाची भर घातलेली आहे की आम्ही आता जेव्हा पावसाच्या कविता किंवा निसर्ग कवितांचे कार्यक्रम करतो तेव्हा हटकून नलेश पाटीलच्या अधिक कविता
आम्हाला म्हणाव्या लागतात. म्हणजे आम्ही सुद्धा आमच्या कविता बाजूला ठेवून नलेशच्या कविता म्हणत असतो. तर इतका नलेश पालघरमधल्या एका अक्करपट्टी नावाच्या गावातून तो आला आणि त्याचं शिक्षण खरं तर 2 वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत, की नलेशचं शिक्षण हे इंग्रजीमधून झालेलं आहे. तो कॉन्व्हेंटमध्ये शिकलेला आहे. पण तरी उत्तम मराठी कविता त्यांनी लिहिलेली आहे. आणि दुसरं म्हणजे पुन्हा एकदा कवितेचा जो वारसा वगैरे म्हणतात तसा वारसा काही नलेशला नाही. गावाकडून आला होता त्याच्यामुळे. पण त्याचं लग्न राणी सबनीस बरोबर झालं. राणी सबनीस म्हणजे वसंत सबनीसांची मुलगी. आणि त्याच्यामुळे कदाचित असं असेल, की पु. ल. देशपांडे घरी येत आहेत, विच्छा माझी पुरी करामधले सगळे कलाकार घरी येत आहेत आणि अ, वसंत सबनीस हे स्वतः उत्तम लेखक, उत्तम कवी, उत्तम गीतकार. तर त्याचा एक प्रभाव कदाचित असेल किंवा त्याला सुद्धा वाटत असेल, की आपण सासऱ्यासारखं लिहायला पाहिजे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की सोंगाड्यामधली किंवा पांडुआ हवालदारमधली काही गाणी आहेत, ही वसंत सबनीसांची गाणी आहेत. तर त्याच्यामुळे थोडंसं घरात वातावरण त्याचं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये तो शिकला. जिथे पुन्हा एकदा खूप असं कवी लोकांचं किंवा कविमनाच्या लोकांचा असा एक समूह होता. त्याच्यामध्ये पुरुषोत्तम बेर्डे होता. त्याच्यामध्ये अ, राणी सबनीस होती. त्याच्यामध्ये अनेक त्यावेळचे कलाकार जे सगळे होते. त्यांनी मग एक ग्रुप हेमंत शिंदे नावाचा त्याचा मित्र होता. तर ती सगळी मित्रमंडळी कवितेतली अशी होती आणि त्याच्यामुळे सुरुवातीला नाटक करायचा. नाटकाचा त्याचा जो ग्रुप होता, त्या नाटकासाठी गाणी लिहायचं काम नलेशकडे असायचं. फार कमी लोकांना हे माहिती आहे, की टुरटूर नावाचं जे नाटक आहे, त्या नाटकामधली सगळी गाणी आहेत ती नलेश पाटीलची गाणी आहेत. तर ते तो एक वेगळाच भाग होता. पण तो दुसऱ्या बाजूला जी कविता, निसर्ग कविता लिहित होता, ती त्याची फार अफलातून कविता होती. म्हणजे ते आपण असं म्हणू शकतो, की नाटकासाठी म्हणजे सांगितलेलं गाणं, सांगितलेल्या पद्धतीनं गाणं असतं. कुठलंही गाणं जे तुम्हाला दिग्दर्शक सांगतो त्याप्रमाणे लिहावं लागतं. पण स्वतःहून त्याला काही स्फुरायचं, ते इतकं अप्रतिम असायचं. तर पुण्याच्या एका कार्यक्रमामध्ये आम्हाला तो भेटला. सुषमा देशपांडे नावाच्या ज्या अभिनेत्री आहेत, वय मी सावित्रीबाई करणाऱ्या. तर त्यांच्या घरी एक मैफिल होती. त्या मैफिलीमध्ये नलेश आम्हाला भेटला आणि त्यांनी कविता म्हटल्या आणि आम्ही इतके अवाक झालो त्याच्या कविता ऐकून, की नंतर कवितांच्या गावा जावे या ग्रुपमध्ये तो आपोआप सामील झाला. अगोदर तो आमच्या ग्रुपमध्ये नव्हता. पण तो नंतर मग इतका अपरिहार्य झाला, की मग नलेशशिवाय आम्ही कार्यक्रम करायचो नाही. आणि मग आमची टीम जी होती, नंतरची टीम त्याच्यामध्ये मग किशोर कदम, नलेश, महेश कळसकर, भागवे सर, मी आणि नायगावकर असे आम्ही कार्यक्रम करायला लागलो. तर एक खूप असा आनंदाचा भाग होता, की आम्ही एकत्र कार्यक्रम करायचो आणि एक समकालीन कविता म्हणजे एके ठिकाणी मी थोडीशी महानगरीय कविता लिहित होतो. अशोक बागवे गझला, लावण्या किंवा पंततंत कवींचा सगळा प्रभाव त्यातून आलेली कविता आणि परत आधुनिक कविता, नवकविता ते लिहित होते. नायगावकरांची सार्कास्टिक, वक्रोक्ती, व्यंगोक्ती अशी सगळी उपरोधिक कविता होती. किशोर कदम प्रेमकविता लिहायचा. त्याचं वय होतं त्यावेळी. खूप प्रेमकविता त्याने लिहिल्या आणि त्याच्यासाठी तो लोकप्रिय होता. पण नलेशची एक वेगळीच अशी जी कविता होती, ती नंतर मग खूपच लोकप्रिय झाली आणि मग नंतर सगळे मिळून आम्ही म्हणजे 5 जण उरलेले नलेशच्या कवितांचा कार्यक्रम करायचो. एक कार्यक्रम केला घन आबाळीचा तडकावा. तो कार्यक्रम मला आठवतंय आम्ही साहित्य संघामध्ये केला होता आणि नलेशच्या कविता म्हणायला आम्ही सगळेजण बसलो होतो कवी. त्यात बागवे सर होते, नायगावकर होते, किशोर होता आणि कौशल इनामदार नावाचा संगीतकार होता. आता कसं होतं बघा, की एखादा कवी जर का खूप सशक्त असला आणि खूप त्याचं चांगली कविता असली, महत्त्वाची कविता असली, तर त्याला आपोआप सगळे संगीतकार येऊन मिळतात आणि त्याची कविता आणखीन लोकांपर्यंत जाते. नलेश जाहिरात क्षेत्रामध्ये असल्यामुळे असेल कदाचित, पण सगळे ॲक्टर जे आहेत म्हणजे अभिनेते, मग त्यात अरुण होर्डेकर येतो, त्यात रीमा लागू येते, नीना कुलकर्णी येते, त्यात सचिन खेडेकर येतो, सुनील बर्वे येतात. ही सगळी मंडळी ही नलेशची कवितेची फॅन होते, कारण तो त्यांना जवळून असा माहीत होता. आणि त्याच्यामुळे एका बाजूला आम्ही सगळे कविता म्हणताना आपल्याला ऑडियन्स कधी ऐकेल, कधी आपले अप्रिशिएट करेल, कधी आपल्याला पब्लिसिटी मिळेल, असं एका बाजूला आमचं होतं बाकीच्यांचं. नलेश अगोदरच फेमस झालेला होता, कारण तो ज्या सगळ्या सर्कलमध्ये होता,
ते सगळे नाटकातले सिनेमातले असे लोक होते. त्याच्यामुळे पटापट त्याच्या कविता लोकांपर्यंत गेल्या. आणि 2 संगीतकार म्हणजे कौशली नामदार मला माहिती आहे आणि एक राहुल रानडे नावाचा त्याचा मित्र. तर असे दोघेजण संगीतकार त्याला लाभले आणि बऱ्याच लोकांनी त्याचं कविता संगीतबद्ध केला. अनेक लोकांना आवडतात करायला. पण इतके मोठे संगीतकार लाभणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे संगीतकार वगैरे मी सांगितलं, कवितेबद्दल मी बोललो नाही. खूप महत्त्वाची गोष्ट नलेशच्या बाबतीत अशी आहे, की नलेश स्वतः उत्तम गाऊन कविता म्हणायचा. एक पालघरकडचा असा ग्रामीण, थोडासा कच्चा, पण अत्यंत असा रांगडा आवाज नलेशचा होता. आणि त्याच्यामुळे नलेशच्या कविता त्याच्यातून ऐकण्यात एक वेगळीच खुमारी होती. त्याच्यामुळे परत एकदा आमच्या सगळ्या ग्रुपमध्ये ज्याचं कविता ऐकण्यासाठी लोकं थांबावीत, असा नलेश होता. त्याच्या कविता इतक्या लोकांना आवडायच्या, की नलेश कधी येईल कविता म्हणायला, असं सगळ्यांना वाटायचं. मला आठवतं आम्ही जी टीव्हीवर एक कार्यक्रम केला होता पावसाळी कवितांचा. श्रावण मासी म्हणून त्याचं सेक्शन होतं. राहुल रानडेंनी तो दिग्दर्शित केला होता पूर्ण एपिसोड. पण राहुलच्या तोंडून अगदी ऐकायचं, तर तो म्हणायचा, बाकी तुम्ही सगळे कवी आहात, तिकडे सगळे गायक आहेत आणि आम्ही सगळे पावसाची गाणी म्हणणार आहोत. पण मला फक्त नलेशलाच शूट करायचं आहे, म्हणून तुम्हाला बोलवलंय, असं त्यांनी आम्हाला डायरेक्ट सांगितलं होतं. इतका नलेश चा तो फॅन होता किंवा. आणि आता सुद्धा तुम्ही कधी एपिसोड बघाल तर तुमच्या लक्षात येईल, की तुम्ही नलेशची कविता येण्याची वाट बघता. इतकं तो काहीतरी वेगळं लिहित असतो. तर त्याच्या कवितेचं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तो ज्या पद्धतीनं कविता म्हणायचा किंवा ज्या स्वरात कविता म्हणायच्या, ते सगळं फारच असं नवीन होतं आम्हाला. आणि त्याला कशा काय इतक्या चाली सुचायच्या हे पण आम्हाला एक कोडं होतं. तर त्याच्या मी काही कविता तुम्हाला नुसत्या म्हणून दाखवतो, तुमच्या ते लक्षात येईल, की किती वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी कविता म्हटलेल्या आहे. म्हणजे एक त्याची खूप लोकप्रिय कविता आहे ती पाऊस आला ग, अशी एक कविता आहे. तर ती कविता म्हणजे पावसाचं येण्याचं जे वर्णन आहे, ते वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि ते वर्णन करताना आपल्या लक्षात येतं, की आपण इतकी वर्ष पाऊस बघतो, पण हा पाऊस आपल्या कधी डोक्यातच आला नव्हता किंवा आपण कधी पाहिलाच नाही हा पाऊस. तर तो पाऊस सुद्धा असं, पावसाची कविता असं म्हणायचा, पाऊस आला ग, ऋतू हिरवा मोर झाला ग, किती दिसाने कंठ ओला झाला ग, झाला ग, पाऊस आला ग. ही चाल करण्यामागे सुद्धा त्याचा एक दृष्टिकोन होता. तो म्हणायचा, पहिला पाऊस जेव्हा येतो त्यावेळी तो असं रांगत रांगत येतो, लहान मुलासारखा येतो. आणि त्याच्यामुळं जसं लहान मुलाला चालवताना आपण, एक पाय नाचिव रे गोविंदा, घागरिया छंदा, एक पाय नाचिव रे गोविंदा. तर ती चाल घेऊन त्याने मग ही कविता तो म्हणायचा. त्याच्यामुळे त्याला एक वेगळी खुमारी यायची. आणि काय वर्णन, फुल मातीचे फुलले, फुल मातीचे फुलले, पाणी झऱ्याचे बोलले, किती दिसाने तलाव निळा झाला ग, झाला ग, पाऊस आला ग, आला ग, टिंब पाण्याचे झेलीत, पान फुटले वेलीत, टिंब टिंब पाण्याचे झेलीत. आता आपण थेंब म्हणतो, पण नलेश टिंब म्हणायचा. अक्षरामध्ये टिंब असतं वरती, तर ते टिंब त्याला बरोबर नेमकं दिसायचं. टिंब पाण्याचे झेलीत, पान फुटले वेलीत, किती दिसाने ओढा मंजुळा झाला ग, झाला ग, किती दिसाने मंजुळा ओढा झाला ग, झाला ग, पाऊस आला ग, आला ग, ढग मातीत मिसळे, ढग मातीत मिसळे, पाणी सूर्याला विसळे, पाणी सूर्याला विसळे, किती दिसाने धनुष्य रंगीत झाला ग, झाला ग, किती दिसाने धनुष्य रंगीत झाला ग, झाला ग, पाऊस आला ग, आला ग. आणि यावेळी म्हणताना मी सगळ्यांना नेहमी सांगतो, की इतकी वर्ष आपण पाऊस बघतो, आपल्या कधी डोक्यात पण आलं नव्हतं. काय म्हणतो नलेश, थेंब घुंगरू घुंगरू, थेंब घुंगरू घुंगरू, पान डमरू डमरू, किती दिसाने तरु तुंबरू झाला ग, झाला ग, किती दिसाने तरु तुंबरू झाला ग, झाला ग, पाऊस आला ग, आला ग, बंद लाटांचे तुटले, समुद्राचं वर्णन केले त्यांनी. काय होतं पावसात समुद्राचं,
बंद लाटांचे तुटले, पंख पाण्याला फुटले, पंख पाण्याला फुटले, किती दिसाने समुद्र पक्षी झाला ग, झाला ग, किती दिसाने समुद्र पक्षी झाला ग, झाला ग, पाऊस आला ग, आला ग. नलेश पाटीलच्या पावसाच्या कविता हा एक वेगळाच विषय आहे. म्हणजे नलेशनी जेवढ्या पावसाच्या कविता लिहिल्या तेवढ्या मला वाटतं कदाचित मराठी कवीमध्ये कोणी लिहिल्या नसतील, इतक्या पावसाच्या कविता. ऑफकोर्स निसर्ग हा त्याचा खूप आवडीचा विषय होता, किंवा निसर्ग हाच एक विषय होता. नलेशनी अगदी 1-2 सामाजिक कविता लिहिल्या असतील, बाकी सगळ्या निसर्ग कविता होत्या. जसं आम्ही नेहमी एक फार आवडतं वाक्य म्हणायचं, की निसर्गानं जसं नलेशला दत्तक घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे तो फक्त निसर्गाचंच कविता लिहित असतो. आणि इतका त्याच्या सगळ्या कवितेमध्ये निसर्ग भिनला होता, की तो अगदी साध्या साध्या गोष्टींचा विचार करताना सुद्धा आपल्यापेक्षा खूप हटके असा विचार निसर्गाचा करायचा. म्हणजे अगदी कवितेतून सांगायचं तर आकाशाकडे आपण नेहमी बघतो. तो लिहिताना असं लिहायचा, नदीमधून चालतो निळ्या नभाचा प्रवास. आता नदीमध्ये पाण्याचं प्रतिबिंब पडतं आणि त्याच्याबद्दल नॉलेज बोलतोय. नदीमधून चालतो निळ्या नभाचा प्रवास, क्षितिजाच्या आर पार पुन्हा परते घरास. आणि पुढे असं लिहितो कवितेत, अवतरले अंबर फुलांवरी थेंब भर, गच्च पावसाची वीण पसरली लांबवर, ओठी तांबड्या मातीच्या मेळे निवांत सरीस, ओठी तांबड्या मातीच्या मेळे निवांत सरीस, नदीमधून चालतो निळ्या नभाचा प्रवास. पुढे एक गमतीशीर ओळ लिहिली, ती फक्त ऐकवतो. अशा नाजूक उन्हाच्या कोकणस्थ घाऱ्या सरी, नेसतात माळावरी हिरवळ नऊवारी, वारा तरंगाच्या तारा छडी पाण्याच्या काठास, नदीमधून चालतो निळ्या नभाचा प्रवास. नलेशला इतक्या सगळ्या कल्पना सुचायच्या कशा, हा मोठा आम्हाला प्रश्नच आहे. कारण इतकं वेगळं, म्हणजे मराठीमध्ये असं कधीच इतक्या पद्धतीच्या प्रतिमा, इतक्या पद्धतीचे दृष्टांत, रूपक, उपमा अशा कधीच आल्या नव्हत्या. म्हणजे या सगळ्या अशा वेगळ्या पद्धतीच्या उपमा किंवा हे सगळे अलंकार म्हणजे नलेशची कविता. म्हणजे निसर्गाला जवळ नलेशनी असं अलंकारित केलं होतं असं पण म्हणायला हरकत नाही. इतकं त्याचं, म्हणजे आता पावसाची नुसती कविता, तर तो असं म्हणतो एका ठिकाणी, हिंदकळलं आभाळ निसटला ओघळ. आता इथपर्यंत आपण समजू शकतो की हिंदकळलं आभाळ निसटला ओघळ, घनाच्या घागरी खाली हो इंद्रधनुची चुंबळ, घनाच्या घागरी खाली इंद्रधनुची चुंबळ, लचकते झुळूक थेंब वाजती कुळूक, हिरवागार झाला पुन्हा मातीमधला काळोख, हिरवागार झाला पुन्हा मातीमधला काळोख. तर हे असं त्याच्या सगळ्या कवितेमध्ये येतं एक एक. आपण असं थक्क होऊन बघतो की काय सुचत्या माणसाला. म्हणजे समजा दुष्काळ आहे, दुष्काळ, आपण दुष्काळाचे वैराण सगळ्या कविता ऐकलेल्या आहेत. थांब थांब परतू नको रे घना कृपाळा, अजून जाळतोस जगा तीव्र हा उन्हाळा, अशी कुसुमाग्रजांची कविता आपल्याला माहिती आहे. किंवा पिकं करपलं पक्षी दूर देशी गेलं, अशी पण कविता आपल्याला माहिती आहे. हा काय लिहितो नलेश, कोणी पुसल्या हिरव्या जागा, कोणी खोडल्या नदीच्या रेघा, कोणी पुसल्या हिरव्या जागा, कोणी खोडल्या नदीच्या रेघा, तळ्याच्या पायाला किती या भेगा, पायाची आग भिडली नभा, भिडली नभा, आता तरी निळ्या पाण्याचा लेप, मातीच्या अंगाला दे रे दे ढगा, दे रे दे ढगा, तळ्याच्या पायाला किती या भेगा, किती या भेगा. वैराण झाडांची हैराण मन, मेलेल्या मातीची पोरकी वन, पोरकी वन, सुकल्या फांद्या गंजली पान, सावली विना अनाथ रान, अनाथ रान, पाऊस नाही निदान एक, टिपूस डोळ्याला दे रे दे ढगा, दे रे दे ढगा, तळ्याच्या पायाला किती या भेगा, किती या भेगा. म्हणजे सुकलेलं तळ, पाणी नसलेलं तळ आपण सगळीकडे बघितलं, पण तळ्याच्या पायाला या भेगा पडल्यात हे पहिल्यांदा आपल्याला नलेश सांगतो, म्हणून आपल्याला कळतं.
आणि या अशा पद्धतीच्या सगळ्या कल्पना म्हणजे मला तर नेहमी असं वाटतं की आपण निसर्ग एकदा नलेच्या कविता वाचल्या ना की निसर्ग वेगळ्या पद्धतीने बघायला लागतो. म्हणजे आपलं दृष्टीच सगळी बदलून जाते. एका म्हणजे अशीच एक दुष्काळाची कविता किंवा पाऊस येण्याच्या अगोदरची कविता ही तर ही खूप लोकप्रिय झालेली आहे. पण परत एकदा अ, दुष्काळाचं किती किंवा पावसाच्या अगोदरचं जे चित्र आहे ना, कोरडं सगळं झालेलं आहे, वृक्षरान झालेलं आहे. ते सुद्धा नलेशने फार सुंदर असं चित्र काढल्यासारखं केलं आहे. काय म्हणतो नलेश? घन आभाळीचा तडकावा, मातीस मिळावा शिडकावा, झाडावरती पुन्हा नव्याने रंग हिरवा फडकावा. घन आभाळीचा तडकावा, ऊन मातीवरले उचलावे, सूर्यात पुन्हा ते ढकलावे, आभाळ जरासे घसरावे, निवांत भुईवर पसरावे, मरुभूमीगत मरू लागल्या मनावरी घन तडकावा, घन आभाळीचा तडकावा, मातीस मिळावा शिळकावा. तर आपल्या मनात नेहमी, माझ्या पण मनात नेहमी असं येतं की ह्याला हिरवा रंग आपण बघतो, पण हिरवा रंग हा झेंड्यासारखा फडकावा असं नलेशच्या मनात येतं. घन आभाळीचा म्हणजे तडकावतो आभाळातून, त्यातून पाण्याचा टिपूस पडावा, हे सगळं चित्रच म्हणजे जसं तो आपल्या समोर ठेवतो. आणि त्याच्यामुळे त्याची सगळी कविता वेगळी होत जाते. एका ठिकाणी त्याला आम्ही म्हटलं ना की म्हटलं तुझी कविता आणि बाजूला चित्र काढलं तर चालेल का? तर तो म्हटलं दोन गोष्टी एकत्र कशाला, ह्याच्यात मी चित्रच काढलेलं आहे, आणखीन कशाला चित्र पाहिजे तुला? तर इतकं त्याचं क्लिअर सगळं होतं. मी मगाशी म्हटलं ना की कुठल्या त्याला कसला वरदहस्त होता, पण इतक्या वेगळ्या चाली त्याला सुचायच्या आणि त्या चाली म्हणजे नलेश असं होतं. म्हणजे तुला सांगतो की राहुल रानडे नावाचा जो संगीतकार आहे, खूप मोठा खरंच संगीतकार आहे. तो त्याच्या ह्या सगळ्या चालींना हात लावायला घाबरतो. तो म्हणतो की एवढ्या सुंदर चाली त्यांनी दिल्यात की त्याच्यात मी काय आणखीन नवीन करणार? किंवा कौशल इनामदार सुद्धा असं म्हणतो की नलेश पाटीलच्या कवितांना चाली द्यायच्या म्हणजे आपल्याला एवढा विचार करायला लागतो की आपल्याला त्याच्यासारखं सुचायला पाहिजे. कारण त्यांनी इतकं सुंदर सगळं त्याचं विश्वकवितेचं करून ठेवलं आहे की आपण असं काहीतरी वेगळं करून गडबड करता कामा नये, त्याच्या विश्वाला हात लावता कामा नये. इतकं त्याचं छान होतं. पाऊस आल्याचं एक वर्णन एका कवितेमध्ये आहे. ही कविता मी मुद्दाम यासाठी म्हणतो की एखादं रागधरी मधला माणूस असतो ना, शास्त्रीय संगीतातला गायक, तशा पद्धतीची त्यांनी ह्याला चाल लावलेली आहे. ती चाल अशी आहे. घन प्राशन करून गेलो आहे मी भरून, घन प्राशन करून गेलो आहे मी भरून, माझ्यासाठी हा वरुण किती आला भर धरून, घन प्राशन करून भिर भिर आभाळानं, भिर भिर पाखरानं, आभाळाच्या लेकरानं, भिर भिर पाखरानं, आभाळाच्या लेकरानं, घन घन उसवून रिमझिमवल रान, घन प्राशन करून. राणी मल्हाराची धून आहे पाऊस लावून, राणी मल्हाराची धून आहे पाऊस लावून, थेंबारून गेलो मीही, थेंबारून गेलो मीही, रिमझिमती ऐकून, घन प्राशन करून. आणि कनेक्टिव्हिटी असते ना रसिकांबरोबरची, ती कनेक्टिव्हिटी कशी यायची त्याच्या कवितेमध्ये, पुढच्या वेळी त्यांनी असे लिहिले आहेत की सर हातावर येता झाले हाताचे या पान, सर हातावर येता झाले हाताचे या पान, मी ही सळसळून गेलो वारा पिऊन पिऊन, घन प्राशन करून. आणि शेवटी मग त्याच्यातला चित्रकार आहे, जो चित्रकार किती ठळकपणे येतो कवितेमध्ये बघा की तो असं म्हणतो शेवटी की दोर नदीचा धरून गेलो डोंगर चढून, दोर नदीचा धरून गेलो डोंगर चढून, मी सोवळ्या धुक्यात, मी सोवळ्या धुक्यात गेलो आकाश पोहून, घन प्राशन करून, घन प्राशन करून. मला असं वाटतं की निसर्गाची कविता लिहिणं ही वेगळी गोष्ट की तुम्ही बसलात खिडकीमध्ये आणि निसर्ग बघताय आणि तुम्ही कविता लिहिताय आणि कोणीतरी एक निसर्गाचा भागच बनतो, तो त्या पावसातच आहे,
तो त्या सगळ्या निसर्गातच आहे, तो माळरानातच आहे, तो मातीतच आपले पाय लिंपून बसलेला आहे. अशा माणसाने कविता लिहिणं, हा जो फरक आहे ना, हा फरक आपल्याला नलेजच्या कवितेमुळे कळतो. त्याच्यामुळं मन विथ द नेचर असं आपण ज्याला म्हणतो ना, की निसर्गामध्ये तादात्म्य पावलेला असा नलेज कवी आहे. आणि मला नेहमी याचा खूप आनंद होतो, की मराठीला इतका मोठा कवी लाभला या निमित्तानं, की आपलं सगळं आमची मराठी कविता ही अशी उजळ झाली किंवा अशी खूप निसर्गपूर्ण झाली. एक आहे मराठी कवितेचं, की एका बाजूला खूप सामाजिकतेची अशी कविता आपल्या मराठीमध्ये खूप आहे. आणि त्याला कारण पण असंच आहे, की सगळं सामाजिक वास्तव हे आपल्याला खूप त्रासदायक आहे. आपल्याकडे शेतीमध्ये दुष्काळ पडतो. दुष्काळामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात. मग अनेक वर्ष पिकंच येत नाहीत. मग आत्महत्येचं प्रकरण आणि मग सगळंच म्हणजे इतकं ते त्रासदायक सगळं आहे, की एका बाजूला सामाजिक कविता जेव्हा आपण मराठवाड्यातली किंवा पश्चिम महाराष्ट्रातली बघतो, तेव्हा ते सगळं वास्तव असं अंगावर येतं आपल्याला. तर एका बाजूला हे सगळं वास्तव असं भगभगीत वास्तव असताना, दुसऱ्या बाजूला जे आपल्याकडे आहे, वर्षानुवर्ष आपल्याला दिलेलं आहे निसर्गाने, ते लिहावं, ते निष्ठेने लिहावं, श्रद्धेने लिहावं, अशा पद्धतीची मानसिकता नलेशची होती. त्याच्यामुळे त्यांनी दुष्काळाची पण गाणी लिहिली. पाणी नसतानाचा सगळा त्रास आहे, तो पण सगळा लिहून काढला आणि खूप सुंदर अशी निसर्गाची गाणी लिहिली. तर मला तर असं वाटतं, की नरेश पाटीलच्या सगळ्या कवितांचे कार्यक्रम सर्वत्र झाले पाहिजेत. त्यातला एक खूप चांगला भाग असा आहे, जो मला मुद्दाम सांगावासा वाटतो या एपिसोडच्या निमित्तानं, की नवीन सगळी जी तरुण मंडळी आहेत, या तरुण मंडळींना जर का मराठी एकूण कविता ही जुनी वाटायला लागली असेल, पारंपरिक वाटायला लागली असेल किंवा असं म्हणतो ना, की त्याच त्याच उपमा, त्याच त्याच प्रतिमा अशा येतात आणि तरुण मराठी सगळी मंडळी आहेत, ते सगळे असे कवितेपासून लांब जातात. ते म्हणतात, "काय कविता ऐकायची?" त्यांना नरेश पाटीलची कविता हा शॉक आहे एकदम. म्हणजे ते असे भारावून जातात, की काय ग्रेट लिहिलंय या माणसाने. तर मला असं वाटतं, की जसं आपण म्हणतो, की अ, मराठी वाचवा, मराठी जिरवा किंवा मराठीचा प्रसार करा, तर त्याच्यासाठी नरेश पाटीलची कविता हे उत्तम गोष्ट आहे, की त्याच्यामुळे मराठीचा पण आपण विचार करू शकू. तर अशा रीतीने मराठीमधला अत्यंत महत्त्वाचा कवी नलेश. त्याच्यावर बोलायचं गेलं तर खरं तर खूप बोलता येईल. नलेशचं एक खूप महत्त्वाचं अंग होतं त्याचे विनोद. म्हणजे जेवढा तो कवी म्हणून लोकांना माहिती आहे, तसा तो अनेक विनोद करण्यासाठी, कोट्या करण्यासाठी सुद्धा खूप लोकप्रिय आहे. असं तो सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे तो एक वेगळाच विषय आहे. पण कविता समजून घेताना मला मुद्दाम असं वाटतं सांगावसं, की तुम्ही कितीही ग्रेट कविता लिहीत असलात, तरी तुमचे पाय नेहमी जमिनीवर पाहिजेत. तुम्हाला आपण काहीतरी ग्रेट लिहितो म्हणजे आपण काहीतरी ग्रेट आहोत असं नाही. तो इतका छान मिसळायचा. मी त्याला पानपट्टीवर पानपट्टीवाल्याशी बोलताना बघितलेलं आहे किंवा भाजीवाल्या बाईशी जर का काही फळं-बिळं विकत असली आणि त्याला वाटलं, तर तिच्याशी बोलताना, हॉटेलमध्ये वेटरशी गप्पा मारताना किंवा एखाद्या मोठ्या कार्यक्रमाला गेल्यावर अत्यंत साध्या अशा रसिकांबरोबर गप्पा मारताना त्याला मी पाहिलेलं आहे. याचं कारण परत एकदा तो गावातून आला होता. गाव हे त्याचं महत्त्वाचं अंग होतं त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीची कविता आणि अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व हे मराठीमध्ये केवळ दुर्मिळ असं आहे. पॉप्युलर प्रकाशनसारख्या प्रकाशनाने त्याचं हिरवं भान नावाचं जेव्हा पुस्तक काढलं, तेव्हा आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला. पण यातली एक बारीक गोष्ट मला मुद्दामून सांगावीशी वाटते. कवीने किती संयमी राहावं याच्याबद्दलचं सुद्धा उदाहरण म्हणजे नरेश पाटील आहे. मौज प्रकाशनसारखं अत्यंत मोठं प्रकाशन किमान 5 वर्ष नरेशच्या मागे होतं, की तुमची कविता आम्हाला द्या, आम्हाला छापायची आहे. आणि मौजच्याकडे खरं तर रांगा लावलेल्या असतात लोकांनी, की आमची कविता छापा. पण नरेशचं उलटं होतं, की नाही माझ्या मनात येईल तेव्हा तुम्हाला मी देईन. मला जेव्हा वाटेल, की माझ्या कविता छापण्याच्या योग्य आहेत, तेव्हा मी देईन. असं करत त्याने तेवढी वर्षे काढली. अ, पुढे मग पॉप्युलरने त्याचं पुस्तक घेतलं आणि ते आम्ही काढलं. पण आम्हाला सगळ्यांना नेहमी म्हणजे कवितांच्या गावाजावयाच्या निमित्तानं नेहमी असं वाटतं, की नलेशची आठवण आम्हाला सतत राहील. त्याची सोबत, त्याचं सगळं जोक करणं, त्याचं जिंदादिली आणि त्याचं असं कवितेमध्ये रुजणं. तर या निमित्तानं मी झिम्माड काव्य समूहाचे खूप आभार मानतो, की या निमित्तानं हे सगळं बोलता आलं. खरं तर खूप बोलता येईल, खूप सांगता येईल. पण नॉलेजच्या बद्दल बोलणं हे म्हणजे त्याच्या कविता म्हणायला पाहिजेत, असंच असंच बोलणं आहे.
कारण त्याच्याशिवाय आपली सुटका नाही. आणि म्हणून शेवटी जाता जाता त्याच्या मी 4 ओळी म्हणून आजच्या कार्यक्रमाची सांगता करतो. ती कविता अशी आहे, त्यांनी आपलं वर्णन केलेलं आहे. त्याला कोणीतरी विचारलं, की तुम्ही कविता एवढ्या सुंदर कशा लिहिता? काय नक्की वाचता? तेव्हा त्यांनी असं खूप सुंदर एक उत्तर दिलं होतं, की फुलात जिथं फुलता येतं आणि पाखरात जिथं नाचता येतं, फुलात जिथं फुलता येतं आणि पाखरात जिथं नाचता येतं, ते झाडच माझं पुस्तक आहे, ज्याचं पानन पान वाचता येतं, ज्याचं पानन पान वाचता येतं. या नॉलेजच्या स्मृतीला मी अभिवादन करतो. या निमित्तानं त्याच्या ह्या सगळ्या कविता परत एकदा बघायला मिळाल्या, वाचायला मिळाल्या, याचा आनंद व्यक्त करतो. आणि सगळ्या रसिकांना विनंती करतो, की तुम्ही जरूर हिरवंभान नावाचं पुस्तक मिळवा आणि त्यातल्या कविता वाचा किंवा कविता गाऊन म्हणा. बघा, तुम्हाला एका वेगळ्या अशा प्रांतामध्ये गेल्यासारखं वाटेल, ज्या प्रांताचं नाव आहे निसर्ग कवी नलेश पाटील.